नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी कांद्याविषयी चर्चा केली। तर या चर्चेमध्ये जो कांदा निर्यात शुल्क आहे त्या हटवण्याबाबत काय चर्चा झाली तेही आपण आज माहिती घेणार आहोत। आणि मित्रांनो, पुढील काळामध्ये जे सध्या बाजारभाव किती रुपयाने वाढतील पुढील आठवड्यात ह्याविषयी मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत। आणि मित्रांनो, शेतकऱ्यांना आपलं नियोजन कसं करावं विक्री संदर्भात याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवात करू हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। मित्रांनो, मी संदीप जाधव। मित्रांनो, पाहिलं तर आज बाजारभावामध्ये सध्या तेजी दिसते। काल शनिवार शुक्रवार असे मित्रांनो तेजी दिसून आली, कारण मागणी वाढलेली आहे, आवक कमी आहे, त्यामुळे बाजारामध्ये तेजी आहे। मित्रांनो, पाहत आहात तुम्ही सध्या व्हिडिओ, लहान लहान असे ढेग आहेत मित्रांनो, आणि पूर्ण असं मार्केट रिकामं दिसतंय। त्यामुळे मित्रांनो आवक सध्या कमी आहे बाजारामध्ये। शुक्रवारी 2 रुपयांनी तेजी आली, आणि मित्रांनो कालही 2 रुपयांनी तेजी आली। मित्रांनो, गुरुवार बुधवार जर पाहिले तर मित्रांनो कांदा 1700-1800 रुपयांपर्यंत जात होता, पण शुक्रवारी 2000 रुपयेवरती गेला, आणि काल पाहिलं तर मित्रांनो 2200 रुपयांनी पाहायला मिळाला। हा बाजारभाव सोलापूर येथील होता। आणि मित्रांनो, दिल्ली आझादपूर मंडी येथेही मित्रांनो काल तेजी आहे, बेंगलोर येथेही तेजी आहे, आणि चेन्नई येथेही 2 रुपयांनी वाढ आहे। मित्रांनो, अहिल्यानगर येथेही 2-3 रुपयांनी काल सुधारणा आहे, परवा सुधारणा आहे। पुणे येथे मित्रांनो 2 रुपयांनी सुधारणा आहे। नाशिक लासलगाव येथेही 2 रुपयांनी मार्केट सुधारले आहे, कारण मित्रांनो मागणी वाढलेली आहे। आणि मित्रांनो, शेतकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन, कारण मित्रांनो सध्या आवक जी आहे ती स्थिर केलेली आहे, त्यामुळे बाजारभावामध्ये तेजी येत आहे। आणि मित्रांनो, आता पुढचा मुख्य विषय म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांनी विक्रीचे नियोजन। मित्रांनो, जर शेतकऱ्यांनी आपला कांदा जर टप्प्याटप्प्याने आणला तर म्हणजे जर आपल्या 200 गोणी कांदा तयार असेल तर त्यातला जर आपण 50 गोण्या जर उद्या घेऊन गेलो आणि परवा जर 50 गोण्या घेऊन गेलो तर मित्रांनो बाजारामध्ये आवक स्थिर राहील आणि बाजारामध्ये तेजी येईल। मित्रांनो, सध्या बाजारात तेजी असल्यामुळे शेतकरी सध्या गडबड करत आहेत कांदा काढण्यासाठी। पण मित्रांनो, आपला कांदा साईज होत असेल तर काढू नका, कारण मित्रांनो आपण लवकर कांदा काढतो आणि बाजारामध्ये घेऊन गेल्यानंतर आवक वाढते, आणि मित्रांनो आपली साईज ही जास्त मोठी नसते, त्यामुळे आपला बाजाराही भाव कमी मिळतो। तर मित्रांनो, हे जे 2 दिवसापूर्वी जी तेजी आली आहे ती आवक स्थिर असल्यामुळे तेजी आहे। तर मित्रांनो, हे जर अवलंब केला तर पुढील काळात 3000 रुपयेवरतीही मार्केट जाऊ शकतं, कारण मार्केट वाढवायचं काय करायचं ते शेतकऱ्यांच्या हातात आहे। तर मित्रांनो, आता पुढचा विषय तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली। परवा दिल्लीला गेले होते, तर मित्रांनो काय निर्णय झाला ते आपण पाहूयात। मित्रांनो, विधानसभेमध्ये छगन भुजबळ असतील, रोहित पवार असतील यांनी मुद्दा उपस्थित केला की बाजारभाव सध्या पडलेले आहेत, शेतकऱ्याला कांदा परवडत नाही आहे, उत्पादन खर्च निघत नाही। तर छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं की कांद्याला 2250 रुपये हमी भाव द्या, आणि 4000 रुपयाच्या वरती गेल्यानंतर निर्यात शुल्क लावा, आणि जो 6000 रुपयाच्या वरती गेल्यानंतर निर्यात शुल्क म्हणजेच निर्यात बंदी करा असा अवलंब केला। तर या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी यांच्याशी चर्चा केली। तर नरेंद्र मोदी यांनी अशी माहिती दिली की वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान आणि महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत चर्चा करू, बैठकीचं नियोजन करू, आणि त्या संदर्भात कांदा निर्याती संदर्भात जे शुल्क आहे त्या संदर्भात बैठक घेऊ। आणि मित्रांनो, या जर बैठकीत जर निर्णय झाला निर्यात शुल्क रद्दबाबत तर मित्रांनो पुन्हा बाजारभावामध्ये तेजी येणार आहे। आणि मित्रांनो, निर्यात झाली तर आपला कांदा जो आहे तो शिल्लक राहणार नाही आणि मागणी वाढेल, आणि मित्रांनो चांगली बाजारामध्ये तेजी येईल। तर मित्रांनो, उद्या सोमवारी जर पाहिलं तर मित्रांनो शेतकरी आवक जास्त करतील, तर शेतकऱ्यांना आव्हान आहे की जास्त आवक केल्यास आपल्याला बाजारभाव कमी मिळतो। मित्रांनो,
जर तुमचा आज 50 गोण्या 100 गोण्या तयार असतील तर 50 गोण्या बाजारामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, बाजारभाव टिकवायची का काय करायचे ते आपल्या हातात आहे. तर मित्रांनो, या संदर्भात जर आणखीन माहिती उपलब्ध झाली तर आपण लवकर या संदर्भात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तर मित्रांनो, आपण हे व्हिडिओ सोलापूर येथून बनवला. तर या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय वाटतं, या माहिती संदर्भात काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.